सकाळची सुरुवात मस्त मिमीसोबत मस्ती करताना झाली. एकदमच छान वाटत होतं. हे सगळं ना मी पहिला करायची जेव्हा मिमी घरी होती आमच्याकडे. तर मी तिच्यापासूनच माझी सकाळ व्हायची आणि रात्र पण तिच्यापासून व्हायची. सो आता मला ते सगळं आठवतंय. हे बघा कशी मस्ती करते आणि सगळं समजतं तिला, सगळं समजतं. मग मी चहा केला. आज ना शुभम घरी होता, सॅटर्डे होता म्हणून त्याला सुट्टी होती. सो चहा नाश्ता केला, कांदेपोहे बनवले आणि फटाफट नाश्ता करून घेतला आणि मिमीचं जेवण बनवलं, चिकन राईस आणि भोपळ्याचं. सो तिचं जेवण बनवायला ठेवलं आणि मी आमचं जेवण बनवत होती तेव्हा ना सगळ्या वस्तू मी शोधत होती कुठे ठेवलं ते, कारण का पहिलं सगळं मला माहिती असायचं. तर विचार करत होते मी काय झालं हे. आणि मग शुभम मला हेल्प करत होता कामामध्ये, मम्मीला पण तो असं हेल्प करतो. आणि मग मिमीला जेवण बनवलं. माझं आज ना डोकं खूप जास्त दुखत होतं, तर पहिला डोक्याला बाम लावून घेतला, मग जेवलो आणि किचनमध्ये भांडी घासायला आले. मला या केसांचं कळत नाही, काय नुसती उभीच राहतात यार. मला ना सवय आहे की एक गोष्ट झाल्यावर लगेच हात धुवायची. कोणाकोणाला अशी सवय आहे ते मला रिलेटेबल आहे ते कमेंट करून नक्की सांगा. मग फटाफट भांडी घासली आणि आराम केला आणि संध्याकाळी ना चहा घेतला, बिस्किट चहा. आणि आमची लाईट गेली होती, दुपारी पण लाईट गेलेली आणि नंतर आई यायच्या टायमाला पण लाईट गेली. सो मम्मी पप्पा आणि आई आले आणि मिमी किती खुश झाली बघा. आईला खूप दिवसांनी बघितलं ना तिने म्हणून. आणि मग लाईट आली आणि थोड्या वेळाने मम्मी पप्पा आले. शुभम गेलेला आईला न्यायला. सो मम्मी पप्पा रिक्षाने आले आणि बघा मिमीचे मस्ती. आणि हे बघा ती मम्मी आल्यानंतर तिचं म्हणजे असं झालं की हा आई कुठे गेलेली आणि कुठे नाही असं झालं. ओके बाय, आजसाठी एवढंच. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.